तुमचं नाव सांगा आणि कशासाठी. मी महेश अण्णा, आदरणीय महेश अण्णांचा मी कार्यकर्ता विश्वनाथ गोयल माझं नाव आहे. त्या शब्दात सांगतो, असा राजा माणूस पुन्हा होणे नाही. अण्णांनी जे पुण्य केलंय, अण्णांनी जे आतापर्यंत कार्य केलंय, त्यांनी मृत्यूनंतर ही नाही स्थान इथं स्वतःच्या म्हणजे ज्याप्रमाणे राजाप्रमाणे त्यांनी आयुष्यभर वागले, मृत्यूनंतरही त्यांनी राजाप्रमाणे स्वर्गात एंट्री केलेली आहे. अशा शाही स्नान जे चालू आहे प्रयागराज मध्ये, अशा प्रकारचे ज्यांना जे मृत्यू आलेला आहे ते एक राजालाही शोभेल अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंत केलेलं काम आहे. आणि राजाला शोभेल अशा प्रकारे त्यांनी मृत्यूने त्यांना डायरेक्ट स्वर्गात एंट्री दिलेली आहे. आदरणीय महेश अण्णाबद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला, परिवहन समिती सदस्य असो किंवा डायरेक्ट महापौर पद असो, अशा विविध प्रकारचे लहान समाज असो, कुठल्याही समाजाचं त्यांनी कधी जातीभेद राजकारण आयुष्यभर केलं नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला परिवहन समिती सदस्यापासून महापौरपर्यंत अशा विविध कार्यकर्त्यांना सोलापुरात त्यांनी न्याय दिलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या मागील 40-45 वर्षात आदरणीय महेश अण्णा हे किंग मेकरच्या भूमिकेत राहिले आणि किंग मेकरच म्हणून त्यांनी शेवटपर्यंत काम केलंय. सत्ता कोणाची असो, आदरणीय महेश अण्णा कोटे बोले महापालिका चाले हा वाक्य महेश अण्णा नेहमी बोलत होते. कोटेंना कोटा कसा आणायचं हे फक्त कोटेंनाच माहित होतं. आज सोलापूरच्या राजकारणात जे सकाळी 7 वाजता प्रयागराज मध्ये महेश अण्णांचं जे आम्हाला न भरून येणारी जी घटना घडली आहे, ती उणीव भविष्यात सोलापूर शहरात असा नेता पुन्हा होणे नाही आणि अशी ही उणीव भरून येणार नाही. आदरणीय महेश अण्णांच्या आत्मेस शांती लाभो ही ईश्वर. मी नरेश श्रीराम, आदरणीय महेश अण्णा कोटे यांचा कार्यकर्ता व मी राहतोय विडी घरकुलला आहे. आमच्या विडी घरकुलचं माळ रानाचं नंदनवन करणाऱ्या आमचे महेश अण्णा आज आमच्यामध्ये नाही आहेत. ही खरोखरच विडी घरकुल मधील सर्व रहिवाशांना एक खूप मोठा धक्कादायक धक्का लागलेला आमच्या घरकुलवासियांना. तुम्ही अजूनही घरकुलमध्ये जाऊन बघू शकता की घरकुलमधील सर्व दुकाने असू द्या, कुठलंही दुकान असू द्या, काही सगळं ठिकाणी या ठिकाणी स्वतःहून व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेला आहे. म्हणजे अण्णा गेल्यामुळे घरकुलवासीवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते न भरून येणार आहे. घरकुलमध्ये काल जे सण होतं मकर संक्रांती, अण्णाचं जेव्हा बातमी आम्हाला कळाली की अण्णांचं प्रयागराज मध्ये निधन झालेलं आहे, अगदी तेव्हापासून सुद्धा घरामध्ये जे सणाचं जे हे चालू होतं तयारी, ती सणाची तयारी सुद्धा घरकुलमधील प्रत्येक घरात आता बंद झालेली आहे. अण्णा गेल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यावर सुद्धा एक पोकळी आम्ही पोरके झालो कार्यकर्ते. अण्णा आमच्यामध्ये नसल्यामुळे ना आपल्या सोलापूरचा सुद्धा खूप काही विषय अण्णांनी लागून धरला होता. IT पार्क साठी सुद्धा अण्णांनी खूप प्रयत्न केलेला होता व अण्णांचं हे कार्य जे आहे ते खूप मोठा होता. आज म्हणूनही अण्णांचं जी पार्थिव आहे ते प्रयागराज मधून इथपर्यंत आणूस तर महाराष्ट्रातील सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांचं त्या ठिकाणी वजन त्या ठिकाणी लागलेलं आहे. म्हणजे अण्णा पक्षापुरती मर्यादित न राहता सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत अण्णांचा खूप चांगल्या प्रकारचे संबंध आहे.